आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेत मोदींकडून जवानांचं कौतुक, धैर्य, दृढ निश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या सैनिकांसोबत राहणं हा एक अतिशय खास अनुभव. मोदींचं ट्विट. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार, 2 दहशतवाद्यांची ओळख पटली. शाहिद कुट्टे असं एका दहशतवाद्याचं नाव. भारताच्या हल्ल्यामध्ये पाक एअरफोर्सचे 5 तर पाक आर्मीच्या 6 सैनिकांचा मृत्यू. पाकची कबुली. पाक लष्कर प्रमुख मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू. हवाई दल, नौदल प्रमुखांसह संरक्षण सचिवही उपस्थित. भारतीय व्यापारी उझबेकिस्तान, टर्कीसोबत व्यापार करणार नाहीत. पाकला या देशांनी मदत केल्यामुळे व्यापार बंद. व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटचा महत्त्वपूर्ण निर्णय. सिंधू जलकरार थांबवणं ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल. सिंधू जलकरारावरून पाकचे मंत्री इशाक डार पुन्हा बरळली. पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखाचं बक्षीस. जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यामध्ये वॉन्टेडचे पोस्टर. 2 दिवसांमध्ये देशात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेल. राज्यात कुठेही दुर्लक्ष करू नका, मेलमध्ये उल्लेख. धमकीमुळे खळबळ, मेल करणाऱ्याचा शोध सुरू. एसटी महामंडळाकडून राज्यात लवकरच नोकर भरती केली जाणार. एसटी महामंडळाचा मोठा निर्णय. राज्यात 10 ते 15,000 जागा भरण्याचा निर्णय. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू. मंदिर परिसरामध्ये पारंपरिक कपड्यामध्येच यावं लागणार.